नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी लाईट चालू बंद करण्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून मजुरांच्या 2 गटात जोरदार वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या प्रकरणी पीडित राजकुमार यादव यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजकुमार यादव यांनी आरोपी हे सर्वजण चोखामेळा परिसरात लेबर म्हणून काम करतात आणि तेथेच वास्तव्यास आहेत। रात्रीच्या वेळी खोलीतील लाईट चालू बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून त्यांच्यात आपापसात बाचाबाची झाली। या वादाचे रूपांतर पाहता पाहता हिंसक मारहाणीत झाले। आरोपी कैसर कासिम मोहम्मद इम्तियाज, राबेल अलीमुद्दीन अली आणि अक्रम शेख यांनी मिळून फिर्यादी राजकुमार यादव यांना मारहाण केली। या घटनेनंतर पीडित राजकुमार यादव यांनी तत्काळ बजाजनगर पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगत तक्रार नोंदवली। बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी कैसर कासिम मोहम्मद इम्तियाज, राबेल अलीमुद्दीन अली आणि अक्रम शेख या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम 118(1), 115(2) आणि 3(5) अन्वये अपराध क्रमांक 326/2026 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करतायत। बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 326/26 कलम 118(1), 115(2), 3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यात फिर्यादी जे आहे राजकुमार यादव आहे, राहणारे गोरखपूरचे आहे। सध्या हे चोखामेळा वस्तूला लेबर म्हणून काम करतात आणि आरोपी जे आहे ते पण तिथेच लेबर म्हणून काम करतात। त्याच्यात कैसर कासिम मोहम्मद इम्तियाज, राबेल अलीमुद्दीन अली, अक्रम शेख असे याच्यातले आरोपी आहे। यांचा रात्रीला लाईट चालू बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला। याच्यात त्यांची मारहाण झाली। त्यामुळे मारहाण झाल्यामुळे त्याच्यात बजाजनगर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला। आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। यांचा कोणाचा रेकॉर्ड नाही, हे बाहेरून आलेले आहे, लेबर आहेत आणि रॉडनं मारहाण केली होती।